अजित पवार साहेब लाडक्या बहिणींसाठी 45,000 कोटी तुमच्याकडे आहेत. अजित पवार साहेब 86,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्गासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. पण शेतकरी बापाची कर्जमाफी करायची म्हटलं की सरकारच्या तिजोरीत पैसा नाही असं तुम्ही स्पष्टपणे सांगताय. आणि मग शेतकऱ्यांचा जेव्हा प्रश्न येतो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा सरकारच्या तिजोरीत पैसा नसतो. मग लाडक्या बहिणींसाठी 45,000 कोटी कुठून येतात? आणि शक्तीपीठ महामार्ग, या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना 86,000 कोटी रुपये कुठून येतात? तुमच्या तिजोरीमध्ये पैसा भरपूर आहे. अहो अजित पवार साहेब, तुमच्या तिजोरीत पैसा आहे म्हणून तर तुम्ही 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केला. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. सिंचन घोटाळा करणारे अजित पवार साहेब तुम्ही, धरणात मुतायची भाषा करणारे अजित पवार साहेब तुम्ही, आज त्या ठिकाणी शेतकऱ्याला म्हणताय की शेतकऱ्यांना फुकट खायची सवय लागली आहे. मग अजित पवार साहेब तुम्ही सांगा, आजपर्यंत तुम्ही कमवलेली संपत्ती ही कुणाच्या शेतात जाऊन काम करून कमवली काय? अजित पवार, तुम्ही बांधलेल्या प्रॉपर्ट्या, तुम्ही बांधलेल्या माड्या, तुम्ही उभा केलेल्या कंपन्या, तुम्ही उभा केलेली कारखानदारी, ही अजित पवार साहेब ही तुमच्या कष्टाच्या पैशातून आहे का? अजित पवार साहेब, हे सगळं उभा केले तुम्ही शेतकरी बापाच्या जीवावर. आणि हा जो शेतकरी बाप त्याची कर्जमाफी करा म्हणतो ना, ती त्याची कर्जमाफी ही तुमच्या पैशातून नाही, ही कुठल्या मंत्र्यांच्या आणि संत्र्यांच्या पैशातून नाही, तरी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या टॅक्स मधूनच आहे. ही कर्जमाफी ही तुमच्या घरातून येणाऱ्या पैशातून होणार नाही. अजित पवार साहेब, हे तुम्ही लक्षात घ्या. तुमच्याकडे उद्योगपतींची कर्जमाफी करायला पैसा असतो, उद्योगपतींची कर्ज माफ होतात, पण जो घाम घालतो, जो कष्ट करतो, त्या शेतकरी बापाची कर्जमाफी होत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि मग मतदानाच्या वेळेस तुम्ही जाहीरपणे शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी गावोगावी दौरे करता आणि शेतकऱ्यांना म्हणता की आम्ही तुमची कर्जमाफी करू, पण तुम्ही फक्त शेतकऱ्याला आश्वासनाचं गाजर देता आणि शेतकऱ्याची कर्जमाफी मात्र तुम्ही कधी करत नाहीत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आतापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जीवावरती कारखानदारी उभं केली, आतापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जीवावरती कंपन्या उभा केला, नव्हे आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवावरती मंत्री झालात. पण त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला इतकं मोठं केलं, त्या शेतकऱ्यांना आज मात्र तुम्ही जगवता का? हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न